नमस्कार प्रेक्षकांनो, सावळेची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता एकच भयानक घटना घडत ऐश्वर्याने केलेल्या प्लानची वाट लावत आता पुन्हा एकदा अमृताच्या प्रेग्नन्सीमध्ये अडथळा आणून आता अमृताच्या बेडरूममध्ये विषारी नाग सोडणाऱ्या ऐश्वर्याला आता सावली कशी बाहेरचा रस्ता दाखवते आणि नागापासून आता अमृताचा जीव सावली वाचून सावली आता तिलोत्तमाची कशी आवडती सून होते, अमृताचा जीव वाचून नागाला कसे परत सावली घालवते आणि भर दरवाजात आता तो सत्याचा थरथराट बघून तिलोत्तमा ही सावलीचा कसा सून म्हणून स्वीकार करते, तर सावलीचे ते काम बघून आता तिलोत्तमा ही अमृताची जबाबदारी ही सावलीवरती कशी सोपवते आणि ऐश्वर्याचे कांड बाहेर काढताच आता सनकन ऐश्वर्याच्या थोबाडीत लावून आता तिलोत्तमा कशी ऐश्वर्याला माहेरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आता एकच मेंदळ्यांच्या घरी धमाका उडालेला असतो आणि चक्क आता बबलूने मोठी करामत करून आता ज्या वेळेस आता बबलू किचनमध्ये गेलेला असतो, बबलूकडून ऐश्वर्या आता अमृताला देत असलेली पावडर सांडलेली असते आणि ज्या वेळेस आता बबलूने ती सगळी पावडर बबलूकडून सांडलेली असते त्याच वेळेस आता बबलूने त्या पावडरीमध्ये दुसरीच पीठ मिक्स करून ती बरणी तिथे ठेवलेली असते आणि या गोष्टीला झालेला असतो तो 1 महिना आणि या एकच महिन्यात आता अमृताची पावडर बंद होता क्षणी अमृताला प्रेग्नन्सी राहिलेली असते आणि त्यासाठी आता अमृता प्रेग्नन्सीचे सगळं काही लक्षणं अमृतामध्ये दिसत असतात आणि आता अमृताला त्रास होऊ लागताच आता सावलीने तिलोत्तमाला बोलून तिलोत्तमा आता अमृताला प्रेग्नन्सीचे लक्षणं असल्याचे बघते आणि तिलोत्तमा आता खुश होते, पण आता अमृता डॉक्टरकडे जाण्यासाठी घाबरलेली असते आणि अमृता डॉक्टरकडे जायला तयारच होत नसते, कारण प्रत्येक वेळेस आता तिच्या पदरात निराशा पडली असल्यामुळे आता अमृताचं मन काही धजावत नसतं, पण तिलोत्तमाने आता अमृताची सगळी जबाबदारी घेतलेली असते। तिलोत्तमा म्हणते, बाळ अमृता प्रेग्नन्सी राहो अगर प्रेग्नन्सी ना राहो, तू काही काळजी करू नकोस, तुला कोणी काहीच बोलणार नाही, पण आत्ता तुला जो हा त्रास होतोय त्या त्रासासाठी आपल्याला टेस्ट करून घ्यायला नको का, तूच सांग बरं बाळा। आणि लगेच असे म्हणत अमृताची समजूत घालून आपण जर तुला डॉक्टरची भीती वाटते तर घरीच प्रेग्नन्सी किट आणू आणि तुझी टेस्ट करूयात असे तिलोत्तमा अमृताला सांगते। आता अमृता तयार झालेली असते, मात्र आता ते सगळं बघून ऐश्वर्याचा मोठा जळफळाट होतो। या मूर्ख बबलूने सगळ्यात घाणेरडं काम करून ती पावडर सांडल्यामुळे आज अमृता प्रेग्नंट आहे की काय अशी शंका आता ऐश्वर्याला देखील वाटत असते आणि जर आता मॉमने प्रेग्नन्सी किट आणली आणि या अमृताची जर प्रेग्नन्सी टेस्ट केली तर काय होणार अशी भीती आता ऐश्वर्याला देखील वाटलेली असते। ताबडतोब आता तिलोत्तमाने प्रेग्नन्सी किट मागवलेली असते आणि पटकन आता अमृताला टेस्टसाठी आता ती किट घेऊन पाठवलेलं असतं आणि लगेच आता अमृता पुन्हा वॉशरूममध्ये जाऊन बाहेर येते। सगळेजण आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते आणि अमृता दरवाजाच्या बाहेर निघताच आता सावली अमृताचा हात धरते। अमृताने आता ती टेस्ट किट तिलोत्तमाला दाखवलेली असते। मोठ्या उत्कंठेने आता तिलोत्तमा प्रेग्नन्सीची अमृताची ती किट बघते आणि त्या क्षणी तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो आणि अमृतात ही प्रेग्नंट असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर आलेला असतो आणि त्यानंतर हसतच प्रेमाने तिलोत्तमा अमृताकडे बघते आणि म्हणते की अमृता, अगं तू प्रेग्नंट आहेस, सगळ्यात मोठी गुड न्यूज आज तू मला दिली आणि आपल्या घरचा आता पाळणा हलणार आहे आणि लवकरच आपल्या घरचा पाळणा हलून तुला बाळ होणार आहे अमृता। तिलोत्तमाचे हे शब्द ऐकताच अमृताचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो। अमृताचा सुरुवातीला तिलोत्तमाच्या बोलण्यावर विश्वासच बसत नसतो आणि पुन्हा एकदा सत्याची खात्री होताच तिलोत्तमाकडे बघत पटकन अमृता तिलोत्तमाला मिठी मारते। इतक्या दिवसांनी जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरून सावलीच्या पायगुणाने आपल्या घरचा पुन्हा पाळणा हलणार हे आता तिलोत्तमाच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यासाठी आता एकनाथरावांनी विठोबाकडे जे साकडे घातले, विठोबाच्या कृपेने तिलोत्तमा आता अमृताला म्हणते की तुला बाळ होणार।
सावलीच्या बाबांचे म्हणणे खरे ठरले. विठोबाकडे साकडे घातल्यानंतर त्यांनी तुझी उटी भरली आणि विठोबाने तुला फळ दिले. विठोबाच्या कृपेने तुला बाळ होतंय अमृता, आणि अमृता आता खुश झालेली असते. इकडे मात्र ती घटना आणि ती बातमी ऐकून ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. तडतड पाय आपटत आता ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये येते आणि ऐश्वर्यासमोर दिसत असतो तो तिचा भविष्यकाळ. आणि आता तिलोत्तमा कशी अमृताची आवडती झालेली असते, अमृताला तिलोत्तमाने कशी मिठीत घेतलेली असते हे आता ऐश्वर्या बघते. आणि ऐश्वर्या विचार करते की आता या घरातील आपलं स्थान अखेर अमृताने घेतलंय आणि या घरात आता आपल्याला काहीच किंमत उरणार नाही. काही जरी झालं तरी ही अमृता, हिचं बाळ जन्माला यायला नको, आणि काही जरी झालं तरी हिची प्रेग्नन्सी सक्सेस झालीच नाही पाहिजे. आता काय करावं असं आता ऐश्वर्या विचार करू लागते. आणि आपण आत्तापर्यंत इतक्या मेहनतीने अमृताला पावडर देत होतो आणि अमृताची प्रेग्नन्सी आपण इरिटेट करत होतो, पण या मूर्ख बबलूने सगळं काही घडवलं. इकडे आता तिलोत्तमाला खूप आनंद झालेला असतो आणि तिलोत्तमा आता अमृताची काळजी घेत असते. आणि इकडे सावलीसुद्धा आता तिलोत्तमाच्या म्हणण्यानुसार अमृताला जे जे काही लागतं त्याची खबरदारी घेत असते. इकडे आता राजला अमृता प्रेग्नंट असल्याचे समजताच आता राजचा आनंद सुद्धा गगनात मावेनाचा झालेला असतो. आत्तापर्यंत बाळासाठी आपण जे प्रयत्न करत होतो, अमृताने आपलं स्वप्न पूर्ण केलं, यामुळे आता राजने सुद्धा अमृताला मिठी मारलेली असते. आणि खरंच माझी बायको निघाली आणि माझ्या बायकोने आपलं ऐकलं आणि मेंदळ्यांना वारस दिला, यामुळे आता राजला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि सारंग, सोहम, बबलू खऱ्या अर्थाने अमृतावहिनीचं म्हणणं विठोबाने ऐकलं, यामुळे त्यांना देखील आनंद होतो. पण इकडे मात्र ऐश्वर्या आता तळपत असते. ऐश्वर्याचा राग अनावर झालेला असतो. काहीही करून अमृताला बाळ होऊ द्यायचं नाही हे तिने ठरवलेलं असतं. आणि आता आपल्याला अमृताचा जीवाचं काहीतरी करावंच लागेल अशी आता प्लान ऐश्वर्याने केलेला असतो. आणि त्यासाठी ऐश्वर्याने आता एका गारुड्याला पकडलेलं असतं आणि त्या गारुड्याकडून ऐश्वर्याने एक त्याला प्लान सांगून विषारी नाग मागवलेला असतो. आणि आता तो विषारी नाग अमृताच्या बेडरूममध्ये सोडून द्यायचा. आणि अमृता ती या नागाला बघून घाबरली तर लगेच पळ काढीन आणि अमृता पडेन. आणि एकदा का अमृता पोटावरती पडली की मग तिचा खेळ खाल्लास असा प्लान आता ऐश्वर्याने केलेला असतो. आता गारुडीच्या प्लानप्रमाणे गारुडी तो नाग अमृताच्या रूममध्ये सोडून देतो. इकडे अमृता बेडरूममध्ये असते आणि आता भर रात्री तो नाग अमृताच्या समोर उशीवर येऊन बसतो. आणि समोर आता अमृता डोळे उघडता क्षणी त्या नागाला बघून अमृता मोठ्याने ओरडते. अमृताला भीती वाटलेली असते, पण विठोबाच्या कृपेने अमृताला आता जागेवरून हलता येत नसतं, कारण तो नाग अगदी अमृताच्या समोर असतो. मोठ्याने अमृता ओरडल्यामुळे इकडे आता पटकन तिलोत्तमा, सावली सगळेजण अमृताच्या बेडरूमकडे धाव घेतात. आणि समोर बघतं काय तर अमृताच्या समोर नाग. आणि लगेच आता सावलीसुद्धा वाऱ्याच्या वेगाने पळत पळत तिथे येते. सावलीने तिच्या हातातील सगळे काम सोडलेले असते आणि सावली पळत येताच समोर तो नाग बघते. पटकन आता सावली म्हणते की अमृता वहिनी, तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही तिथून उठूही नका आणि पळण्याचा प्रयत्न करूही नका असे म्हणत हळूहळू दबक्या पावलाने सावली आता पुढे येऊ लागते. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की अगं मूर्ख मुली, तू कुठे चालली? तो नाग आहे. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मूर्ख मुली, तो नाग तू जर पुढे गेली तर अमृताला डसेल, तू मागं सरक. आणि लगेच आता सावली म्हणते की 1 मिनटं तुम्ही गप्प बसा. आता लगेचच सावली दबक्या पावलांनी तिथे जाते आणि नागाला हात जोडते, विठ्ठलाचा धावा करते, विठ्ठलाची प्रार्थना करते. विठ्ठला, आज अमृतावरती हे संकट जे आलंय त्या संकटाचं तू निवारण कर. तुझ्याच कृपेने अमृताला आता प्रेग्नन्सी राहून तू अमृताचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे असा धावा करता क्षणी नागाला मनोभावे प्रार्थना करून सावलीने नमस्कार केलेला असतो. आणि त्या क्षणी नागाचा रुद्रावतार शांत होऊन हळूहळू नाग लगेचच तिथून बाहेर निघून जातो. आणि ते बघताच आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठी प्रचिती आलेली असते. आणि सावलीने चे म्हणणे नागाने ऐकले आणि साप निघून गेला.
आणि आपल्या अमृताची जीव वाचवून सुटका केली आणि त्यामुळे आता खरंच सावली ही आता चांगल्या पायगुणाची असल्याचे आता लगेचच तिलोत्तमाची खात्री झालेली असते. सावलीने पुन्हा एकदा अमृताचा जीव वाचवलेला असतो आणि लगेच आता तिलोत्तमा प्रेमाने सावलीला म्हणते की सावली, आजपासून अमृताची जबाबदारी मी सगळी तुझ्यावरती सोपवत आहे. ते ऐकताच आता सावलीला खूप आनंद होतो आणि सगळ्यात मोठा विश्वास तिलोत्तमाने आता सावलीवर टाकलेला असतो. आता तर ऐश्वर्याचा जळफळाटच होतो आणि आता खऱ्या अर्थाने पुन्हा आता सावलीला तिलोत्तमाने अमृताची सगळी काळजी घेण्याची परवानगी दिलेली असते. आणि इकडे आता मात्र एक घटना घडते. जेव्हा आता सावली खिडकीच्या बाहेर बघते तर आता नागाची ती गारुड्याची टोपली बाहेर असते. सावली ती बघते आणि नक्कीच हा नाग कुणीतरी इथे आणून सोडला हे सावलीच्या लक्षात येते. आता सावली तो नाग ऐश्वर्याने गारुड्याकडून तिथे आणला होता हे सत्य सावली आता तिलोत्तमासमोर आणून तिलोत्तमा ऐश्वर्याचे थोबाड फोडून कशी ऐश्वर्याची हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.